माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा हप्ता लाखो लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. ई-केवायसी करूनही हप्ता जमा झाला नाही, तर का जमा झाला नाही, काय कारण असावे? ई-केवायसी झाली नसल्यामुळे किंवा ई-केवायसी चुकीची झालेली असल्यामुळे किंवा ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाही त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा केवायसी करण्याची संधी मिळणार आहे का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगणं अत्यंत गरजेचं आहे की तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचे 2 हप्ते मिळाले आहेत का? मिळाले नसतील तर कधीपासून मिळत नाहीत? अजूनही तुमचा हप्ता प्रलंबित आहे का? ज्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही किंवा कोणत्या महिन्यांपासून पैसे आलेले नाहीत अशा सर्व महिलांनी कमेंट करून सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. आणि हो, लोक उद्योग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. चला तर मग बघूयात, माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता का मिळत नाही, काय कारण आहे आणि लाडक्या बहिणींनी काय केलं पाहिजे. सविस्तर माहिती. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाही किंवा ई-केवायसी चुकलेली आहे, ज्यांची केवायसी करायची राहून गेलेली आहे किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे केवायसी करायची राहून गेलेली आहे किंवा केवायसी संदर्भात काही संभ्रम निर्माण झालेला आहे. लाडक्या बहिणींना केवायसी करताना खूप साऱ्या अडचणी आल्या होत्या आणि त्यामुळे केवायसी नेमकी करायची कोणती? कारण की या अगोदर त्यांनी बँकेची केवायसी केलेली होती, डीबीटी ॲक्टिव्ह त्यांनी केलेला होता, परंतु आता ही नवीन केवायसी कोणती करायची आहे, कशी करायची आहे हे बऱ्याच लाडक्या बहिणींना माहिती नव्हतं. त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर त्यांनी जे काही प्रश्न टाकलेले होते ते प्रश्नसुद्धा गोंधळ निर्माण करणारे प्रश्न होते आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेले होते. ते प्रश्न समजण्यास संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींची केवायसी चुकीची झालेली आहे आणि या चुकीच्या झालेल्या केवायसीमुळे लाखो लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही वेळा लाडक्या बहिणींचं जे पोर्टल आहे ते उघडतच नव्हतं, लोडिंगवर येत होतं, OTP लवकर मिळत नव्हता, 8 ते 10 मिनिटांनी OTP यायचा आणि त्यानंतर तो OTP टाकेपर्यंत टाइम आउट व्हायचा. अशा अनेक कारणांमुळे लाखो लाडक्या बहिणींची जी केवायसी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे लाखो लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना केवायसी करता आलेली नाही आणि आता पुन्हा दुसऱ्यांदा केवायसी करण्याची संधी लाडक्या बहिणींना देण्यात यावी अशी मागणी होताना दिसत आहे. कारण लाखो लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आणि पुढे सुद्धा होईल की नाही हे सांगू शकत नाही, कारण की ई-केवायसीच पूर्ण झालेली नसल्यामुळे पुढील हप्ता जमा होईल की नाही सांगूच शकत नाही. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत किंवा लाखो लाडक्या बहिणीचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयाशी किंवा महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे जाऊन किंवा ग्रामपंचायत सदस्याकडे जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे की आम्ही पात्र असूनही आमचे अर्ज रिजेक्ट का झाले आहेत, आमची केवायसी झालेली नाही, कशामुळे केवायसी झालेली नाही, काय अडचणी आहेत, अशा प्रकारचा अर्ज करणं गरजेचं आहे. जेणेकरून यांना माहीत पडेल की खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या केवायसी थांबलेल्या आहेत, पात्र असूनही त्यांना लाभ मिळत नाहीये आणि अशा अनेक कारणांमुळे माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही. अशा प्रकारचा अर्ज करणं गरजेचं आहे. असे लाखो अर्ज सरकारकडे गेले तर सरकार यावर काहीतरी उपाययोजना करेल, यावर सरकार काहीतरी डिसिजन घेईल आणि लाडक्या बहिणींना दुसऱ्यांदा केवायसी करण्याची संधी सरकार उपलब्ध करून देईल. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचे निवेदन सरकारकडे अनेकांनी देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सरकारला पण यावर काहीतरी मार्ग काढावाच लागणार आहे. ई-केवायसीची मुदतवाढ करावीच लागणार आहे. ही लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आणि पात्र लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे. मात्र कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही किंवा हप्ता कायमचा बंद झालेला आहे किंवा होणार आहे? माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता न येण्याचे कारणे: 1. केवायसी केली नसेल. 2. केवायसी करण्यात चूक झाली असेल. 3. एकाच आधार कार्डवर 2 पेक्षा अधिक. 4. फॅमिलीमध्ये 4 चाकी वाहने असणे. 5. आधार कार्डमध्ये छेडछाड केली असेल किंवा घरातील व्यक्ती शासकीय अधिकारी असेल तर. 7. एका कुटुंबात 3-4 लाभार्थी असेल किंवा दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर लाभ मिळणं कठीण आहे.
अशाच नवनवीन ताज्या अपडेट पाहण्यासाठी लोकउद्योग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद.